बघतोय रोहित निकम हा बॅटर आपण बघतोय आणि या ठिकाणी आगमन झालंय दीपेश पाटील आर के दत्तालीची रण मशीन. वेलकम दीपेश दादा, तुमचं सहर्ष स्वागत. 16 धावा 2 चेंडू आपण बघतोय सध्याच्या घडीला. चांगली सुरुवात केली आहे मात्र रोहित जो आपण बघतोय हिटमॅन सारखा त्याचे बॅटर आहे आणि जबरदस्त बॅटिंग त्यांनी केलंय. सध्याच्या हंगामामध्ये फॉर्मला असलेला खेळाडू आकाश चव्हाण कधी गोलंदाजी कमीत कमी आपण बघतोय त्याला करताना या स्पर्धेमध्ये मला वाटतंय तो गोलंदाजी करतोय चांगल्या पद्धतीने. तिसरा चेंडू ऑफ स्टंपवर छप्पल झाला. यावेळी मात्र बॅटची एज लागली होती की काय, नक्कीच एक धाव कंप्लीट केली जात आहे आणि एका धावेने धावफलक पुढे सरकलाय. 17 रन 17 म्हणजे खतरा. संकेत 11 चंद्रपडा वर्सेस आपण बघतोय सिद्धिविनायक बी. कालच्या दिवसात सिद्धिविनायक ए हा संघ टॉप 3 मध्ये आलाय. अप्रतिम गोलंदाजी आपण बघितली नवीन म्हात्रे याची शेवटच्या मॅच मध्ये आणि तोच टर्निंग पॉइंट ठरला. आता मात्र मिस टाइम फटका फासलाय. कॉटन बॉलची संधी होता. आकाश चव्हाण चेंडूच्या मागे पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटला, बॅकिंग झाला नाही आणि त्याचा प्रत्यय म्हणजे याचा 2 धावा. वारंवार झेल सुटतोय आणि कुठेतरी आता धावफलक आकार येताना 19 रन्स ऑन दी बोर्ड. 4 चेंडू 19 धावा. अतिशय सुंदर स्पर्धा पतू पॅकर्स जुचंद्र आयोजित आपण बघतो. आगरी चषक कोणत्याही आर्थिक सहाय्य कोणतीही देणगी डोनेशन घेतलं जात नाही. या स्पर्धेच्या माध्यमातून वन मॅन आर्मी प्रथमेश कन्हैया भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. एनसीए चे अध्यक्ष आहेत आणि ज्यांची आपण वाट बघत होतो ते देखील आज व्हीआयपी डायसवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू होता. सागर पाटील याच्या जर स्लॉट मध्ये चेंडू आला तर सहजरित्या चेंडूला सोडणार नाही. पुलचा पटका पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. यूज इट. पिक्चरचं सॉन्ग आणि आम्हाला चांगली बनवा बनवी केले डीजे राजेश यांनी. त्यांच्यासाठीच हे सॉन्ग त्यांनी वाजवलंय. लास्ट बॉल व्हेरिएशन पुन्हा एकदा फिंगर रोल. आता साहिल यादव हो हो जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र रोहित अजून चेंडूशी खेळताना दिसतोय आणि बघता बघता तिसऱ्या धाव्याचा संदेश 3 धावा कंप्लीट केला जातात. कॅच सुटला होता रोहित याच्या माध्यमातून, आकाश याच्या माध्यमातून. साहिल मात्र चांगला जजमेंट केला होता. पुन्हा एकदा रोहित खराब क्षेत्ररक्षण. 2 षटकांची समाप्ती झाली आणि 14च्या सरासरीने धावा झाल्यात 28. मैदानाच्या आतमध्ये बंगाली मात्रे घेऊन जातील पाणी आणि डीजे राजेश याच्या माध्यमातून ऐकूया सुंदर गाणी.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात पतू पॅकर जुचंद्र आयोजित आगरी चषक. 34 धावा धापळकावरती. आता मात्र पेस केला होता चेंडूला. पुलचा फटका अनसक्सेसफुल आहे की काय? नाही, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. आगरी दंगा. तुम्ही बोट द्याल तर तो पूर्ण हात खेचेल आणि तसंच आपल्याला पाहायला मिळतंय. साहिल खराब गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. हा चेंडू मात्र लोअर फुलटॉस होता, कमरेच्या जास्तीत जास्त खाली, आणि बघता बघता 2 धावा. या चेंडूवर देखील धावा आल्या असत्या, मात्र साहिलला आता चांगली जबाबदारी पार पाडावी लागेल, कारण की धावा झाल्यात 42 धावा. संकेत 11 चंद्रपाडा खुश असेल या धावसंख्येवरती. सध्याच्या घडीला सेफ मध्ये आहे, मात्र अजून धावा त्यांना जमा कराव्या लागतील. पूल केलाय, पूल अँड पूल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. आगरी चषक. आगरी तडका दिला जातोय आता. रोहित हिटमॅन सारखी फलंदाजी तो करतोय. एक चांगला समालोचक देखील आहे तो, आणि आज चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर क्षेत्ररक्षक रोहित पाहायला मिळतोय. रोहित यांनीच कॅच सोडली होती, आणि त्याचा परिणाम आता काय घडतोय या स्पर्धेच्या माध्यमातून बघा. पुन्हा एकदा ही जी मनस्थिती आहे ती डगमगली आहे, आणि पुन्हा एकदा मी सकाळी देखील म्हटलं होतं लगान पिक्चरची आठवण करून देत आहेत, आणि बघता बघता 1 धाव होती तिथे 5 धावा, आणि 6व्या धावेचा प्रयत्न, आणि 6 धावा. टाळ्या वाजवायच्या खेळाडूंसाठी. 6 धावा धावून काढणारे दोघं पहिलेच खेळाडू ठरले. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. काय स्टॅमिना बिल्ड केलाय दोन्ही खेळाडूंनी, आणि कौतुक करेन सिद्धिविनायक बीचं की या पद्धतीने तुम्ही त्यांना रनिंग बिटवीन द करण्याची संधी दिली. आता मात्र भरकटलाय. एक्स्ट्रा धाव श्रीकांत भोईर सडनकडून आला. वाईडचा इशारा. टोटल धावा झाल्या आता 55 धावा. तयारीत राहायचंय पतू पॅकर्स आणि रॉकर्स जुचंद्र. ह्यावेळी देखील डाऊन द लेग साइड. आता मात्र ही 12 डब्यांची गाडी संपता संपेना. 56 धावा. अब तक 56 धावा आपण बघतोय सध्याच्या घडीला. शेवटचा चेंडू हिटमॅनची जर विचार केला रोहित निकम तर 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. हा देखील पूल केला जातोय. आडव्या बॅटचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर, मात्र त्या ठिकाणी प्रेक्षक देखील जुचंद्र 63 धावांचं टार्गेट सेट केलं आहे, आणि आता 21चा रिक्वायर्ड रन रेट मेंटेन करावं लागेल. टॉस का बॉस पतू पॅकर संघ आहे. एका साइडला असेल रॉकर संघ. कॅप्टन सिक्सर किंग ऑफ जुचंद्र हार्ड हिटर पळंद यायचे जितेश बंधू. जितेश पाटील यांच्या शुभ असते. बंधू देखील चांगली फलंदाजी केली. रॉकर्स कॅप्टन पाठवून द्या लगेच. वेळ कमी आहे, चर्चा जास्त नसणार आहे कारण की सेकंड इनिंग आहे. मात्र विशू या ठिकाणी जॉईंट आहे. विशू देखील एक चांगला समालोचक करतात. विशू, या स्पर्धेच्या माध्यमातून काय बोलशील तू? प्रथमनी ही स्पर्धा ऑर्गनाइज केलेत विदाऊट डोनेशन. विदाऊट डोनेशन आमचं पहिलं ठरलं होतं. प्रथमेश भोईर बोलला की कोणाकडूनच जी आर्थिक मदत येईल आपल्या टुर्नामेंटला ती स्वीकारायची नाही आहे, आणि ही स्पर्धा आयोजन करण्याच्या अगोदरपासून हे आमचं ठरलं होतं. चांगली स्पर्धा आहे.
मोठी स्पर्धा आहे. पालघर जिल्ह्यात पहिल्यांदा असं झालं आहे की विदाऊट डोनेशन मॅच झालेली आहे. अगदी बरोबर. आता मॅच रंगणार आहे रॉकर्स विरुद्ध आपण बघणार आहोत. रॉकर्स कॅप्टन येऊ द्या. कॅप्टन कोण आहे? ऋतिक अजगर आहे का? लवकर यायचंय ऋतिक, कारण की गेम ऑन झालाय. जास्त प्रश्न नसणार आहे, फक्त टॉस. ज्याच्या नावावर 6 चेंडूमध्ये 6 षटकारांचा विक्रम आहे. आर के दत्ताळीचा एक घातक फलंदाज, ओपनर बॅटर जितेश बंधू, जितेश पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. चेतन पाटील देखील रजा घेतात. थँक्यू चेतन, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. महत्वाचा मॅच आहे, छापा आणि काटा. छापा असा कॉल, छापा आला, डिसिजन सांगायचं लगेच. बॅटिंग. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना, कारण की सेकंड मॅच आहे, जास्त चर्चा केली जाणार नाही. थेट आम्ही घेऊन जाते कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे सज्ज आहेत संदीप मोरे सर. ओ टू संदीप सर. धन्यवाद अक्षय. आपण पाहतोय की दोन्ही चंद्रपडा गावातील संघ आहेत. संकेत 11 चंद्रपडा आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपडा बी संघ. यानंतरची लढत रॉकर्स बॉईज जुचंद्र आणि पतू पॅकर्स बॉईज जुचंद्र. 63 धावांचं आव्हान दिलंय ते संकेत 11 चंद्रपडा या संघानं सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपडा बी संघ या संघासमोर. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे विशाल पाटील स्वीकारतोय. पहिले षटक विशाल मार्फत भावेश पाटील. इथे मात्र चेंडूला शॉर्ट पूल केलं आहे. वंडरफुल, सुपरफुल अँड सक्सेसफुल षटकार. आगरी तडका.
सुरेख डिलिव्हरी, फसवा चेंडू रुपेश गोवारी मार्फत हाताळतोय. फक्त एकच धाव समाधान मानावं लागेल फलंदाज दीपेशला. दीपेश खेळतो 4 वर, तर धरम खेळतोय वैयक्तिक 11 या धावसंख्येवर. संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 15 वर. 15 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू रुपेश, इथे मात्र प्लेड ऑन, प्लेड ऑनच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. हीच या परिसरामध्ये हा शब्द कमी उच्चारला जातो, प्लेड ऑन. प्लेडॉनच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झाला. तर प्लेडॉन म्हणजे काय, तर फळी किंवा अंगाचा स्पर्श करून यष्ट्यांवरचा चेंडू गेला तर त्याला प्लेडॉन असं म्हटलं होतं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस होता, मात्र चेंडूची गती आणि चेंडूची एकूण उंची ओळखू शकला नाही तो इथे फलंदाज. गुडलँड स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित उसळी घेतोय. निर्धाव स्वरूपात चेंडू बीट होतोय तो फलंदाज. निर्धाव चेंडू, 4 चेंडू हाताळले जात आहेत. 15 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. सुरेख डिलिव्हरी, लेग ब्रेक, लेग कटर हा मारा रुपेश गोवारीचा. प्रभावी चेंडू, निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू, चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू शिल्लक फक्त या दुसऱ्या डावातील उत्तरार्धातील. आता मात्र नो चेंडू, विकेटच्या बाहेर हाताळलेला हा चेंडू आणि त्याच कारणास्तव श्रीकांत भोईर सरांकडून नो चेंडू घोषित केला जातोय. नोच्या स्वरूपात प्राप्त झालेल्या या 2 धावा. सतरा धावा धावफलकावर. इथे मात्र फ्री हिट होता, नो चेंडू होता आणि त्याच कारणास्तव अमित थोडासा आनंदी होता. एकंदरीत बॅटची जर हेज लागली असती किंवा धावफलकावर धावा आहेत 17, 63 धावांचं लक्ष आहे. अजूनही जवळपास 46 धावा आवश्यक असतील ह्या 63 धावांचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी. शेवटच्या षटकामध्ये ज्या 34 धावा बहाल झाल्या किंवा खर्च केल्या गेल्या सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा बी संघाकडून, त्या कुठेतरी कारणीभूत ठरतायत. दोन्ही संघ चांगले आहेत, युवा खेळाडूंचा भरणा असलेले संघ आहेत. चंद्रपाड्यातले सर्व संघ मैत्रीपूर्ण भावनेतूनच खेळत असतात. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी योगेश्वर. योगेश अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी स्वीकारतोय. 17 धावा धावफलकावर, 46 धावांची गरज, 6 चेंडू. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र सुदैव आपण मे महिन्यामध्ये जुचंद्र प्रीमियर लीग हे पाहणार आहोत. नायगाव क्रिकेट असोसिएशनच्या संलग्न असणारी ही स्पर्धा, एक जबरदस्त एक सप्ताहभर चालणारी ती स्पर्धा असेल. प्रथमेश भोईर यांच्या नेतृत्वात ही स्पर्धा, आणि ते भावेश कुठली चूक करत नाहीये. सुंदर झेल टिपलातोय आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम गोलंदाजी, फलंदाज बाद.
दूध झाले तू पारती कापूर झाले ज्योतीला सतवाचे एक विराई एवढा उशीर झाला. हे बाई हो, नागोळा जेलवना मांडीला, जेलवना मांडून तुला मनपण पुरा एवढेला. दूध झाले धन्यवाद. तर योगेश इथे दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करतोय. 18 धावा धावफलकावर. सुरेख चेंडू, सुरेख फटका. विपुल आहे तिथे मात्र सागर येतोय. चांगले क्षेत्ररक्षण. आता मात्र स्वारस्य उरलेलं नाहीये कुठल्याही प्रकारचं फलंदाजांमध्ये, कारण त्यांना माहिती आहे की पराभव अटळ आहे, पराभव निश्चित आहे. मात्र तो कमी कसा करावा, किती धावांनी कमी करावा, हेच फक्त एकमेव आता उद्दिष्ट असेल. पुढचा चेंडू योगेश, आणि ते मात्र भाग्यरेषा साथ देताना चेंडू थर्ड मॅन क्षेत्राकडे. चेंडू सीमा पार आलेला हा चौकार. आई माझी कोणी तुझी गो आई. पॅकर्स टीम आपण सज्ज राहायचंय, तयारीत राहायचंय. आणि प्रतिस्पर्धी संघ रॉकर्स बॉईज. इथे मात्र 4 धावा नक्कीच मिळतील. आणखीन एक 4 धावा मिळत आहेत. 4 धावांनी धावफलक पोहोचतोय 27 वर. शेवटचा चेंडू, शेवटची संधी. सुरेख डिलिव्हरी, आणि अशा पद्धतीनं संकेत 11 चंद्रपाडा संघ विजयी ठरतोय या सामन्यामध्ये. दोन्ही संघांना विनंती असेल शेक हँड करून आपण हस्तांदोलन करूनच या सामन्यातून निरोप घ्यायचा आहे. मैत्रीपूर्ण भावनेतून हा सामना खेळण्याचं ते प्रतीक आहे. आणि अभिनंदन संकेत 11 चंद्रपाडा संघ हाडला का सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा